बिग बॉस मराठी सीझन 6चा आजचा एपिसोड हा आत्ताच संपलाय आणि आजच्या एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. कॅप्टन्सी कंटेंडरचा टास्कसुद्धा झाला. टास्कमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या. त्याच्यामुळं घरातले जे इक्वेशन आहेत, घरातले जे बॉन्ड आहेत, घरातल्या ज्या टीम्स आहेत, ज्या निर्माण झाल्या आहेत, त्या टीम्सला कुठेतरी फूट पडलेली आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला दिसून आली आणि वेगवेगळे जे कंटेंडर आहेत त्यांचे खरे चेहरे, त्यांचे खरे रूप आपल्याला बघायला मिळाले. कोण फेक खेळतंय, कोण रिअल खेळतंय, कोण गेमसाठी गोष्टी करतंय, कोण स्वतःसाठी गोष्टी करतंय, हेच जाणून घेऊयात आपण आजच्या या एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये. तर मी आहे आलोक आणि चॅनलचं नाव आहे आलोक फ्रेम्स. तर चला सुरुवात करूया आजच्या एपिसोडच्या रिव्ह्यूची. तर आजच्या एपिसोडची जी सुरुवात आहे ती राकेश बापटच्या कालच्या वादाचा रागामध्ये जे ते राऊंड मारत असतात, तर त्या राऊंडने आजच्या एपिसोडची सुरुवात झाली आणि ते राऊंड मारत असतात. काचावरती धपमन हात आपटतात आरशावरती. त्याच्यानंतर दिव्या शिंदे बाहेर येते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. त्याला बोलते, राग घेऊ नको, शांत हो, ह्या लोकांचा विचार नको करू. तेवढ्यात सागर कारंडे बाहेर येतात आणि दिव्याला समजावून सांगतात की दिव्या त्याला एकट्याला राहू दे, सध्या आपण मध्ये जाऊयात, त्याला एकट्याला रागचा शांत होऊ दे, मग आपण त्या राकेश बापटला आपण बोलूयात. मग त्याच्यानंतर सागर कारंडे बाहेर येतात आणि राकेश बापटला समजावून सांगत असतात. तेवढ्यात तन्वी, ओमकार राऊत, अनुश्री हे सगळे तिथं राकेश बापटला समजावून सांगायला येतात. अनुश्रीला तिथं सुद्धा तिचीच बाजू मांडायची होती आणि ती तिथं येते आणि राकेश बापटला बोलत असते. तेव्हा सागर कारंडे बोलतात तिला की तुझं बोलून झालंय ना, आता मला बोलू दे, मी समजावून सांगतो ना त्याला, तू मध्ये बोलायचं नाही. आता तुझ्या वेळेस मी मध्ये बोललो का, माझ्या वेळेस तू मध्ये बोलायचं नाही, माझा टाईम चालू आहे, मला बोलू दे, असं म्हणतात आणि तिला बोलू देत नाहीत. तिला तिथून बाजूला पाठवतात. तन्वी कोलते सुद्धा तिथे येऊन राकेशला समजावून सांगायचा प्रयत्न सांगते की ते खूप चुकीचे आहेत आणि त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे, असं करायला नव्हतं पाहिजे आणि कुठेतरी हा या आठवड्याचा हॉट टॉपिक होणार असं मला वाटतंय. विकेंडच्या वारवरती, भाऊच्या धक्क्यावरती या सगळ्या गोष्टीची चर्चा नक्की होणार आणि याच्यावरती मुद्दा उचलला जाणार आणि परत अजून एकदा रुचिता जामदार आणि ह्या वेळेस अनुश्री मानेला धाऱ्यावरती धरलं जाणार भाऊच्या धक्क्यावरती आणि त्यांना प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात, त्यांना क्वेश्चन मार्क केलं जाऊ शकतं. कारण रुचिताला नंतर रिअलाईज झालं की तिने माती खाल्ली. मग माती खाल्ल्यानंतर तिने सावरायचा भरपूर प्रयत्न केला. कॅमेरासमोर तिने स्वतःला इनोसंट दाखवलं आणि नंतर ती बोलत गेली की मला तसं नव्हतं म्हणायचं, रागाच्या भरामध्ये मी असं बोलले, तसं बोलले. बट एकदा बोललेले शब्द जेव्हा आपल्या तोंडातून बाहेर पडतात, तर ते शब्द आपण वापस कधीच नाही घेऊ शकत. जे आपण पोर्ट्रे केलंय ते ऑलरेडी स्क्रीनवरती आलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही आता त्याला काहीच करू शकत नाही. तुम्ही निगेटिव्ह दिसलात या 2 एपिसोडमध्ये आणि तुम्ही दोघी निगेटिव्हच दिसाल. तुमच्या हातात आहे त्याला किती पॉझिटिव्ह करायचं आणि किती नाही ते. पण एक मात्र नक्की, आजच्या एपिसोडवरून एवढं तर कळालं की तन्वी कोलतेला आपण पहिल्या दिवशीपासून शोची विलन असं आपण तिला बोलत होतो आणि मागच्या आठवड्यामध्ये ती एका एपिसोडमुळे शोची विलन दिसली पण होती. पण सक्सेसफुली तिने तिच्यावरचा जो टॅग आहे तो रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती थोडासा तो रिमूव्ह झाला आहे. पहिली गोष्ट तर तिने राकेश बापटची अचूक बाजू घेतली, जी बरोबर बाजू आहे ती घेतली. जरी ती त्या टीममधून असेल, अनुश्री मानेची फ्रेंड असेल, रुचिताची फ्रेंड असेल, तरीसुद्धा तन्वीने बाजू घेतली, सत्याची बाजू घेतली आणि एकदम एकदम निडरपणे ती त्यांच्या विरोधामध्ये होती. त्यांच्या विरोधामध्ये तिने तिचं ठाम मत मांडलं. भले अनुश्रीने तिला असं विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगितल्या असतील की मीच चावी चोरली वगैरे, तरी पण तन्वी कोलतेने
ठामपणे तिची जी बाजू आहे, म्हणजे राकेश बापटची जी बाजू आहे ती ठामपणे सगळ्या घरच्यांसमोर मांडली आणि तीच त्या बाहेर येऊन पण ती त्याला तेच सांगत होती राकेश बापटला, की दादा तू बरोबर आहेस, तुझं काहीच चुकलेलं नाहीये, तू एक्सपिरियन्स माणूस आहेस, तू असं करणारच नाहीस आणि मला माहिती आहे की तू असं नाही करणार असं वगैरे या सगळ्या गोष्टी तन्वी बोलत होती. पण एक मात्र नक्की झालं, की तन्वी कोलते जी आहे ती शोची विलन नाहीये. आता हे बाकीचे सगळे जे आहेत, ही जी निगेटिव्ह टोळी निर्माण व्हायचा प्रयत्न म्हणजे झाली एक तयार. म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला माहिती आहे एक चांगली टीम असते, एक वाईट टीम असते. म्हणजे टीम ए, टीम बी अशा 2 टीम्स असतात. टीम ए मधले सदस्य पण काही लोकांना आवडतात, टीम बी मधले सदस्य पण काही लोकांना आवडतात. सो हा लोकांचा प्रश्न आहे. पण जी निगेटिव्ह टीम आहे, तर त्या टीममध्ये विशाल आहे, अ, रुचिता आहे, अनुश्री आहे. हे तिघं सध्या त्या टीममध्ये आहेत. जी निगेटिव्ह टीम आहे, त्या टीममध्ये हे तिघं तरी सध्या ॲटलिस्ट आहेत. राधा पाटील कुठेतरी आहे, पण राधा सध्या कन्फ्यूज आहे, की नेमकं कोणाकडून खेळायचं. कारण ती इनोसंट आहे आणि ती नेमकी एकतर गावाकडची आहे. त्याच्यामुळं तिला विश्वासामध्ये इझिली कोणीही घेऊ शकतं आणि तिचा गैरफायदा शोमध्ये लोकं करून घेऊ शकतात. रुचिता कितपत करून घेईल हे येणारा काळ आणि विशाल कितपत राधाचा यूज करून घेतील, हा येणारा काळच शोमध्ये सांगेल. कारण कसं आहे की राधा पाटील ही आहे इनोसंट. भलेही ती काही जरी डान्स करत असेल, काही जरी करत असेल, तर ते लोकांसाठी ती एंटरटेन करायचं काम करते. तो एक एंटरटेनमेंटचा भाग आहे, तो तिच्या टॅलेंटचा भाग आहे, तो तिच्या करिअरचा भाग आहे. त्याच्यावरती आपण काही नाही बोलणार आहोत. बट ती एक इनोसंट आहे. इनोसंट असल्यामुळं कसं तिला कळत नाही सध्या, की नेमकं ती कोणाकडून बोलली पाहिजे, कोणाकडून तिनं दिसलं पाहिजे, ते कसं दिसायचं, काय नाही वगैरे त्या सगळ्या गोष्टी तिला माहिती नाहीयेत. म्हणून तिला सध्या कुठेतरी जड जाते. मग इकडे मध्ये वाद सुरू होतो अनुश्री माने आणि आयुष संजीवसोबत. आयुष तिला म्हणतो अनुश्रीला, की "अनुश्री तू जर त्याला तू माझा दादा नाही हे जर वाक्य बोलली नसतीस, तर हे इतकं जे भांडण टोकाला गेलं, इतकं जे सगळ्या पोटरे-पोटरेच्या गोष्टी झाल्या, त्या झाल्या नसत्या." आणि हे कुठेतरी बरोबर आहे. कारण जेव्हा कोणीतरी बोललं होतं कालच्या एपिसोडमध्ये, "तू का त्याला भैय्या म्हणते म्हणून, का त्याला दादा म्हणते म्हणून." तेव्हा अनुश्री माने बोलली होती, की "माझा इथं कोणीच दादा नाहीये आणि मी इथं कोणालाच भैय्या मानत नाही." असं म्हणली होती ती. मग त्याच्यामुळे ते पोर्ट्रेट अजून खूप जास्त घाण झालं. मग तेच आयुष मुद्दा मांडत होता. इथे आयुष बरोबर आहे असं मला वाटलं आणि मुद्दा मांडताना मग त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. सागर कारंडे बोलत होता, की "नको अनुश्री शांत बस." तरी ती "नाही, नाही, नाही" करत आयुषसोबत भांडण करत होती आणि आयुषसोबत त्या सगळ्या गोष्टी तिच्या चालू होत्या. नंतर बाहेर एक सीन होतो, इमोशनल सीन राकेश बापटचा. राकेश बापट म्हणतात, की "करिअरचं जाऊ दे, करिअरचं मला काही वाटत नाही. पण माझ्या आईने मला आत्तापर्यंत अशा गोष्टी शिकवलेल्या नाही आहेत. मला तिच्यासाठी वाईट वाटतंय. कारण तिचा मुलगा असं कधीच आयुष्यात वागू शकणार नाही. कारण त्या आईने मला खूप चांगलं शिकवलेलं आहे. म्हणून त्या आईसाठी आईचा मुलगा असं कधीच वागणार नाही आणि हे असं पोर्ट्रे करतायत, हे खूप चुकीचं आहे." म्हणून तो रडतो. मग त्याच्यानंतर सागर कारंडे रुचिताला समजावून सांगायचा मध्ये येऊन प्रयत्न करतात, की कसं काय पोर्ट्रे झालंय आणि काय पोर्ट्रे नाही झालं वगैरे. या सगळ्या गोष्टी ते सांगतात. मग रुचिताला कुठेतरी वाटतं, की आपलं चुकलेलं आहे. मग ती ती तिथे एक्सप्रेशन देते, पण तिथं मान्य नाही करत. इकडे बाहेर राधा पाटील तन्वीला सांगते, की "चक्रम आहे का ही थोडीशी? किती बावळट आहे ही. चक्रमासारखी वागते एकदम." असं ती म्हणजे बोलते रुचिताबद्दल. कारण रुचिताने हे झालेलं आणि याच्यावरून कळतं, की राधा पाटील आणि रुचितामध्ये कुठेतरी फूट पडायला सध्या निर्माण झाली आहे. ती फूट येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला काही दिवसामध्ये कळेल आणि आता स्ट्राँग एक टीम झालेली आहे. अनुश्री, रुचिता, विशाल या तिघाची एक स्ट्राँग टीम सध्या तरी झालेली आहे. आणि आजच्या एपिसोडमधून तर बॉस अनुश्री माने, तन्वी, रुचिता हे सगळे सेपरेट झालेत. जे अनुश्री वर्सेस हे सगळे निगेटिव्ह टीममध्ये दिसणार आहेत. अनुश्री वेगळीकडे राहिली आणि ऋतुजा, अनुश्री आणि तन्वी वेगळीकडे राहिली. ऋतुजा, अनुश्री आणि राधा हे सध्या राधा थोडीशी कन्फ्यूज आहे सध्या. भले आता कोण कसं काय होईल काही सांगता येत नाही या सगळ्या गोष्टीमध्ये. तरी पण आपण बघूयात की आपला हा जो
सीझन आहे तो कसा चालतो आणि गोष्टी या सीझनमध्ये कशा होतात. आणि मग याच्यानंतर बिग बॉसने अनाउन्स केलं की कॅप्टन्सीच्या कंटेंडरसाठीचा जो टास्क आहे तो रंगणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी बाहेर गार्डन एरियामध्ये जमावं. मग सगळेजण गार्डन एरियात आले. गार्डन एरियात एक शेणाचं घर, एक मेणाचं घर अशा फॉर्ममध्ये गोष्टी उभारण्यात आल्या होत्या. आणि टास्क असा होता की प्रत्येक 3 कंटेस्टंटला बोलावलं जाणार होतं आणि त्या 3 कंटेस्टंटपैकी घरच्यांना बहुमतांनी निवडायचं होतं की कोणाला शेणाच्या घरात पाठवायचं आहे. जो शेणाच्या घरात जाईल बहुमताने तो कॅप्टन्सीमधून बाद होईल आणि त्याला एकाचं नाव घ्यायचं होतं जे 3 कंटेंडर तिथं थांबलेत. त्याच्या व्यतिरिक्त जे 2 कंटेंडर उरतील त्यांच्यापैकी एकाला त्याला डंप करायचं होतं त्या शेणाच्या घरामध्ये. आणि मेणाच्या घरामध्ये होती पावरकी सोबत कंटेंडरशिप या 2 गोष्टी त्या मेणाच्या घरामध्ये होत्या. मग पहिल्यांदा जे आहे ते बोलवण्यात आलं दीपाली सय्यद, विशाल कोटियान आणि दिव्या शिंदेला. तर इथं प्रत्येकजण प्रत्येकाची बाजू मांडत होतं आणि सगळ्या घरच्यांनी ऑलमोस्ट दिव्याचं नाव घेतलं होतं. आणि मग दीपालीने पण दिव्याचं नाव दिव्याला सपोर्ट केला, पण ती बोलली की मला कॅप्टन व्हायचंय आणि त्याचमुळे तुम्ही मला सपोर्ट करावं. प्रत्येकजण स्वतः कॅप्टन होण्यासाठी बघतोय. जरी तुमचा क्लोज फ्रेंड घरामध्ये असेल तर त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कॅप्टन्सी महत्त्वाची आहे गेमसाठी. कारण तुम्हाला गेममध्ये टिकायचंय. तुम्हाला जर कॅप्टनशिप भेटली तर तुम्हाला इम्युनिटी मिळते. अनुश्री माने बोलली ती वेगळी इम्युनिटी काय बोलली ती तिलाच माहीत. मी जे बोलतोय ते इम्युनिटी आहे. तर इम्युनिटी तुम्हाला मिळते त्याच्यामुळं स्वतःचा विचार गेमसाठी प्रत्येकाने केला पाहिजे, हे माझं मत आहे. तुमची फ्रेंडशिप जी आहे, तुमचं जे काही रिलेशन आहे ते तुम्ही टास्कच्या नंतर तुम्ही निभावू शकता. टास्क झाल्यानंतर तुम्ही फ्री टू फाईट आहात, फ्री टू फ्रेंडशिप आहात, फ्री टू लव्ह आहात. सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री आहेत करण्यासाठी तिथे. पण जेव्हा टास्क येतो तर तेव्हा तुम्हाला स्वतःचा विचार करायला पाहिजे. मग दीपाली सय्यद जी आहे तिला स्वतःला कॅप्टन व्हायचं होतं. मग तिने बाकीचे जे 2 कंटेस्टंट आहेत आणि बिग बॉसने त्या तिघांना उभं केलेलं ना, हा थोडी दीपालीचा चॉईस होता की 2 कंटेस्टंट निवडा आणि जा आणि घरच्यांकडून तुम्ही नॉमिनेट व्हा त्या मेनाच्या घरात जाण्यासाठी. असं तर लिहिलेलं नव्हतं. बरोबर. बिग बॉसने त्या तिघाला पाठवलेलं. त्याच्यामुळं दिव्या शिंदे आणि दीपालीचा कुठेतरी एक चांगला बॉन्ड आहे. मग त्याच्यामुळं दिव्याला वाईट वाटतं आणि की दीपालीने पण माझं नाव घेतलंय, ताईनं पण माझंच नाव घेतलेलं आहे म्हणून. मग त्याच्या रागामध्ये दिव्या काय करते, दिव्याला सगळ्या घरच्यांनी नॉमिनेट केलेलं असतं शेणाच्या घरात जाण्यासाठी. मग तिच्या अंगावरती शेण टाकलं जातं जे आर्टिफिशियल असतं. शेण टाकलं जातं. मग शेण टाकल्यानंतर मग तिला बिग बॉस सांगतात की एकाचं नाव घ्या ज्याला आता तुम्ही मेणाच्या घरात पाठवणार आहात आणि शेणाच्या घरात. मग शेणाच्या घरासाठी ती दीपालीचं नाव घेते. मग तिथं कुठेतरी दीपाली आणि दिव्या शिंदेमधला जो बॉन्ड आहे तो तुटण्यास आपल्याला मिळतो. भले एपिसोडच्या शेवटी तो परत जुळला बॉन्ड, पण तुटला. आणि दीपालीच्या मनात ती गोष्ट राहिली की गेममध्ये कोणाला जवळ करायचं नाही. जवळ केलं तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवायच्या नाही. सगळ्यांना बोलायचं, सगळ्यांचा गेम समजून घ्यायचा आणि आपला गेम खेळायचा, हे तिला कळालं. मग त्याच्यानंतर जे बोलवण्यात आलं ते बोलवण्यात आलं होतं त्याच्यानंतर जे बोलवण्यात आलं ना, तर ते अनुश्री माने, रोशन आणि सागर कारंडे या तिघांना बोलवण्यात आलं. आणि ऑलमोस्ट सगळ्या घरच्यांनी अनुश्री मानेला, द ग्रेट अनुश्री मानेला नॉमिनेट केलं शेणाच्या घरात जाण्यासाठी. तिच्या मैत्रिणीने सुद्धा, तन्वीने सुद्धा तिला नॉमिनेट केलं शेणाच्या घरात जाण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग तिला एक नाव घ्यायचं होतं, तर तिने नाव घेतलं होतं सागर कारंडेचं. मग सागर कारंडे हे विग लावतात. त्याच्यामुळं विग लावत असल्यामुळं बिग बॉसने सांगितलं की पर्सनल रिझनमुळं त्यांना आपण कवच देतोय. मग ते रुमाल बांधतात आणि मग त्या शेणाच्या खाली जाऊन थांबतात अंगावरती घ्यायला आणि मग त्यांच्या अंगावरती शेण टाकलं जातं. मग त्याच्यानंतर जी जोडी आहे ती तन्वी आहे, परत रुचिता आहे आणि आयुष आहे. तर या तिघापैकी सगळ्यात जास्त मतं जी आहेत ती रुचिताला पडतात. ऑफकोर्स तिने खूप मोठा पराक्रम करून ठेवलेला आहे.
त्याच्यामुळं ती बाहेर काढते तन्वीला. कारण तिला जर करायचं नसेल, व्हायचं नसेल, तर ती ऑफकोर्स तिच्या फ्रेंडला काढणार आहे. कारण तिच्या फ्रेंडने तिचं नाव घेतलेलं त्याच्यामुळे. आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी वार चालू झाला होता कालच्या एपिसोडपासूनच. आणि त्याच्यानंतर बोलवलं जातं राधा पाटील आणि आपला छोटा डॉन प्रभू आणि सोनालीला. मग सोनाली ऑलमोस्ट सगळ्या घरच्यांनी राधाला केलं. मग राधा पहिल्यांदा जाऊन शेण अंगावर घेते. त्याच्यानंतर सोनालीला सांगते. मग सोनाली तिथं म्हणते की मी नाही जाणार, मला OCD आहे, मी नाही जाऊ शकत बिग बॉस. मग बिग बॉस रागात म्हणतात की तुम्ही ऐकतच नाही, तर मग तुम्हाला आपण पुढच्या आठवड्यासाठी नॉमिनेट करत आहोत. मग ती म्हणते की हो मला चालेल. आणि मग तशा करून प्रभूला आपल्या की मिळते. प्रभू सेफ होऊन जातो. मग तिसरी जोडी जी आहे ती असते राकेश बापट, परत सचिन कुमावत आणि ओमकार राऊत. तर या तिघामध्ये सर्वात पहिल्यांदा ओमकार राऊतला वोट केलं जातं सगळ्या घरच्याकडून. मग ओमकार राऊत जातो, शेण अंगावर घेतो, त्याच्यानंतर तो सचिनचं नाव घेतो. आणि अशा पद्धतीने मग राकेश बापट जे आहेत तर ते कंटेंडर होतात कॅप्टन्सीसाठी. आणि मग त्याच्यानंतर घरामध्ये डिस्कशन सगळ्या गोष्टीचं चालू होतं. मग राकेश बापटबद्दल विशाल कोटियान असा बोलतो की तुम्ही सीनियर आहात, मग त्यांनाच ट्रॉफी देऊन टाका. आणि सगळेजण त्याला सीनियर आहेत आणि आईचं सगळ्या गोष्टी त्याला देत आहेत राकेश बापटला. हे चुकीचं आहे. तुम्ही सीनियर आहात तर मग गेम इक्वल ठेवा ना. हा गेम कुठेतरी इनबॅलन्स होतोय. मग तुम्ही त्याला बॅलन्स करा ना त्या गेमला. जर तुम्ही तो सिनियर आहे, एक्सपिरियन्स आहे म्हणून त्याला तुम्ही नॉमिनेट करत नाहीये, त्याला तुम्ही कॅप्टनशिप देऊन टाकताय, मग त्याला तुम्ही ट्रॉफी पण देऊन टाकाल, ही चुकीची गोष्ट आहे ना. म्हणजे हा मुद्दा कुठेतरी बरोबर आहे विशालचा. कारण सीनियर म्हणून आपण गेम आहे, गेममध्ये सीनियर ज्युनियर या गोष्टी नसतात. इक्वल गेम चालला पाहिजे. आणि घरच्यांची जी मतं आहेत ती चेंज करण्याचा याच्यामध्ये गरज आहे. कारण घरचे सगळ्या या गोष्टी बोलतात. राकेश बापट हा बोलत नाही की मी सिनियर आहे आणि मला नॉमिनेट करू नका आणि मला कॅप्टन करा म्हणून, किंवा मला ट्रॉफी द्या म्हणून. घरच्यांची जी मतं आहेत त्याच्याबद्दल आउट ऑफ द रिस्पेक्ट, आउट ऑफ द लव्ह घरच्यांची मतं आहेत, त्याच्यामुळं ते बोलत आहेत. मध्ये दिव्या शिंदेसुद्धा राकेश ह्याला ओमकार राऊतला सुद्धा सांगत असते की त्यांनी माझं नाव घेतलं नाही, त्यांनी माझं नाव घेतलं शेणासाठी, विशालचं का नाव नाही घेतलं, विशाल त्यांना स्ट्रॉंग वाटतो, मी त्यांना इमॅच्युअर वाटते, इमॅच्युअर म्हणून तिला सगळ्यांनी नॉमिनेट केलं होतं शेणाच्या घरात जाण्यासाठी. मग तिला कुठेतरी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाईट वाटतात. त्याच्यामुळं ती राकेश बापट समोर पण तिचा जो राग आहे ती व्यक्त करते की ताई किती जरी मला चांगलं मानत असली, ताईने माझ्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत, बट ताईने मला इमॅच्युअर म्हणलं आणि विशालचं नाव घेतलं. आणि हाच विशाल त्यांना नकोसा होता आणि विशालबद्दल त्या बोलत होत्या, तरी त्यांना विशालचं नाव का सुचलं असं म्हणून ते बोलतात. आणि विशाललाच असं का केलं म्हणून बोलतात. मध्ये येऊन सुद्धा ती करणला तेच सांगत असते, आयुषला सुद्धा तेच सांगत असते. इकडे आपली दीपाली जी आहे ती हिला सांगते, काय तिचं नाव, प्राजक्ताला सांगते की मला वाटलं नव्हतं की दिव्या माझं नाव घेईल आणि मी तिला जीव लावते, आमचा बॉन्ड होता, इतका चांगला बॉन्ड होता आणि तिने माती खाल्ली. आज तिने स्वतःचं पायाचं नुकसान करून घेतलं, स्वतःचं नुकसान करून घेतलं. आणि तो बॉन्ड किती जरी झाला तरी आता हा नीट होणार नाही. आणि इकडे तन्वी शिंदे जी आहे ती गेम डिस्कस करत बसलेली असते आयुषसोबत की मला त्या ग्रुपमध्ये आता वाटत नाही राहावं म्हणून, टोळी फुटलेली आहे एकदाची. आणि त्या ग्रुपमध्ये सध्या असं मला वाटत नाही की माझं कोणी आहे. आणि सगळा जो गेम आहे तो निगेटिव्ह चालला आहे तिकडे. रुचिता, अनुश्री यांना बोलायचं भान नसतं, काहीही बोलतात. तुम्ही एक नॉर्मल डिस्कशन करून पण ते संपवू शकला असतात, पण तुम्ही ते नाही संपवलंत म्हणून. आणि इकडे रुचिता काय म्हणतात, दिव्या जी आहे तिचा मुद्दा मान्यच करायचा नसतो. मग त्याच्यामुळे राकेश बापट तिच्यावर राग धरून बाहेर निघून जातो. मग राकेश बापट बाहेर निघून गेल्यावर ती जाते त्याच्या मागे त्याला समजावून सांगते, चूक मान्य करते, चुकलं माझं आणि माफ कर मला, अशा सगळ्या गोष्टी तिकडं होतात. नंतर ती रात्री जाऊन मिठी मारते
हिला दीपालीसोबत बॉन्ड क्रिएट करायचा, वापस क्रिएट करायचा प्रयत्न करते. सगळ्या गोष्टी तिथे होतात. तिथे सगळ्या गोष्टी घडतात. त्याच्यानंतर अनुश्री माने, रुचिता आणि विशाल कोटियान आणि रोशन एखाद्या सोफ्याच्या कोपऱ्यामध्ये डिस्कशन करत बसलेले असतात. अनुश्री माने तिथे सुद्धा मुद्दा बोलते की घरचे असं तसं करतात आणि मी मुद्दा तो नव्हताच की हात लावला, हे केला, ते केला. पण स्टिल तुम्ही माझ्या परमिशनशिवाय मला हात लावून तुम्ही मला धरून काढलं. माझा फक्त एवढाच मुद्दा आहे आणि याचा बाऊ तुम्ही करायला नव्हता पाहिजे. तुम्हीच बाऊ केलेला आहे. आता वीकेंडचा जो भाऊचा धक्का जो येईल, त्याच्यावरती तुम्हालाच त्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागणार आहेत आणि तुम्हीच त्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. दुसरा एक मुद्दा इथे हायलाईट झाला की आयुष, संजीव आणि तन्वी हे दोघं बाहेर वॉक करत असतात, नाईट वॉक. तर तेव्हा तन्वी बोलते की विशाल तिला बोलला, विशाल कोटियान, की तुम्ही आयतं त्याला देताय. सीनियर आहे म्हणून तुम्ही ट्रॉफी त्याला देताय. तुम्ही नॉमिनेट त्याला करत नाही. तुम्ही कॅप्टनशिप त्याला देऊन टाकताय. तो आहे दिसतोय तेवढा चांगला नाहीये. तो भलेही किती जरी काम केला असेल, पण तो असाच आहे आणि त्याला तुम्ही चांगला पोर्ट्रे करायचा प्रयत्न करताय. तो मुळात चांगला नाहीये, असा तसा. कारण विशाल कोटियानला तो थोडासा सुपिरियर कॉम्प्लेक्स आहे आणि त्याला असं वाटतं की हा जो गेम आहे कुठेतरी राकेशच्या फेवरमध्ये चाललाय, असं त्याला वाटतं. पण राकेशच्या फेवरमध्ये गेम चाललेला नाही. मराठी बिग बॉस हा खूप डिफरंट आहे. तू हिंदी बिग बॉस केला आहेस विशाल, त्याच्यामुळं हिंदी बिग बॉसमध्ये गोष्टी असतात एक कोणाच्या ना कोणाच्या फेवरमध्ये केलेल्या. पण मराठीमध्ये असं नसतं. मराठीमध्ये फेवरमध्ये कोणाच्या गोष्टी करत नाहीत. नॉमिनेशनच्या, एलिमिनेशनच्या वेळेस फेवरच्या गोष्टी कुठेतरी होतात. पण घरामध्ये ओव्हरऑल या सगळ्या गोष्टीमुळे कुणाला फेवर केलं जात नाही की कोण सीनियर आहे, कोण ज्युनियर आहे वगैरे. आणि मग त्या वॉकनंतर एक मुद्दा जो असतो तो हायलाईट होतो. राधा पाटील तिच्या बॉयफ्रेंडचा किस्सा जो आहे तो अनुश्री मानेसोबत शेअर करते की माझा बॉयफ्रेंड असा आहे, तसा आहे आणि बाहेर कोणी जरी बोललं तरी त्याला तो फाडून येईल आणि तू इथं बिग बॉसच्या घरामध्ये असता, हे सगळे मला बोलतात, तर तो ह्यांना मारून ह्यांना फाडून बाहेर गेला असता. आणि मग अनुश्री माने म्हणते की राधा पाटील म्हणते की आपण म्हणतो ना देसी बॉय पाहिजे, देसी बॉय पाहिजे, तर तसाच माझा BF आहे. मग अनुश्री माने म्हणते की मला पण तसाच BF पाहिजे. आपलं त्या विषयावर आपण नाही येणार. तो विषय सगळ्या जगाला माहिती आहे अनुश्री मानेचा. त्याच्यामुळं आपण त्या विषयावरती येणार नाही. कारण आपला तो विषय नाही आणि आपण तो विषय पकडत पण नाही. आणि इकडे दुसरा एक मुद्दा चालू होतो, तो म्हणजे सकाळी सकाळी राकेश बापट रडतात भरपूर गोष्टीमुळे. मग तिकडे जाऊन दिव्यासुद्धा रडायला चालू करते की तू रडतोयस म्हणून मला डोळ्यात पाणी येतं आणि मी कुठेतरी चुकले, माझं कुठेतरी चुकलं, मी असं नव्हतं करायला पाहिजे, तसं नव्हतं करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी होतात. इकडे ऋतुजा प्रभूला बोलते की प्रभूचं वागणं मला इतकं हसू आलं, कारण तो आहे एवढा, दिसतो तेवढा नाहीये. त्याचे रील्स बघून तर आपल्याला माहिती आहे की दिसतो तसा नाहीये तो म्हणून. रील्सपासून आपण त्याला ओळखतो. त्याच्यामुळं रुचिता बोलते की मी तुझ्यावरती नाराज आहे, तू जे काही माझ्याबद्दल काल बोललास टास्कमध्ये, शेणाच्या टास्कमध्ये. मग तो बोलतो की असं आहे का, तुला राग आलाय का माझा, बोलायचं नाही का तुला मला? नको बोलू, तुला बोला वाटलं बोल, नाहीतर नको बोलू, मला काय नाही फरक पडत. म्हणून तो बाहेर वॉक करतो. लिटरली मी हसलो होतो जेव्हा तो सीन स्क्रीनवरती दाखवण्यात आला होता, कारण मला हसू आलं होतं त्याच्या बोलण्यामुळं. ती स्वतःला काय समजते माहित नाही रुचिता. काय समजते माहित नाही. ती त्याला सांगत होती की तुझ्यामुळे मला वाईट वाटलं, तिला काहीतरी इम्पॉर्टन्स भेटेल म्हणून. पण इम्पॉर्टन्स तिला नाही भेटलं. तिला असं वाटते की मागच्या वर्षी सूरज चव्हाणने शो जिंकला, मग सूरज चव्हाण सारखंच ह्याला यावर्षी बिग बॉसच्या सीझनमध्ये आले आणि ह्याला इम्पॉर्टन्स दिलं जात असेल खूपच शोमध्ये. आणि मग त्याच्यामुळं ती काय करते, त्याला फेवरमध्ये आणण्याचा प्रयत्न करते, म्हणजे त्याच्यामुळं ती दिसेल, असं फक्त चाललंय, बाकी काहीच नाही चालू आहे.
मग इकडे बिग बॉस तारीफ करतात सोनाली नाही हिची दीपालीची आणि तन्वीची. तन्वीला म्हणतात, की तुम्ही 80च्या दशकातल्या हिरोईन दिसत आहात. छान दिसते ती तशी. तन्वी जेव्हा साडी नेसते, मेकअप करते, हेअर सेट वगैरे करते. 80च्या दशकातली हिरोईन दिसत आहात असं तिला तिला म्हणतात आणि मग बिग बॉस सगळ्यांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्र करतात आणि एकत्र करून जो टास्क आहे उद्याचा, त्या टास्कबद्दल चर्चा करतात. एक न्यूज दाखवतात, की राशनची गाडीचा झाला अपघात, राशनची झाली टंचाई, अशा प्रकारची टॅगलाईन न्यूजची असते. मग त्यासाठी एक टास्क होणार आहे. तर तो टास्क काय आहे? या सगळ्या गोष्टीची धमाल आपण उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये आणि उद्याच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. तर आजच्या एपिसोडच्या रिव्ह्यू आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी.